नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा तलाठी भरती 2023 यासाठी सराव प्रश्न पाहणार आहोत आणि हे जे प्रश्न आहेत हे इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहेत. कारण या व्हिडिओमध्ये पहा आपण तलाठी भरतीसाठी जे 2019 या वर्षी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत हे आपण प्रश्न 26 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत. आणि मित्रांनो, हा जो आहे हा तलाठी भरती 2019 वरील आपला 19वा भाग आहे. यापूर्वी आपण 18 व्हिडिओज घेतलेले आहेत, त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. मित्रांनो, हे जे प्रश्न असतात पहा, असेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पहा लिंक दिलेली आहे. मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जाऊन आपण जॉईन करायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला डेली करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ मिळून जाईल. सोबतच मित्रांनो, मराठी नोकरी चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे याच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला डेली पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, योग्य विरुद्धार्थी शब्द वाक्यात भरून वाक्य पूर्ण करायचं आहे. तर या ठिकाणी वाक्य दिलं काय आहे पहा, तर डॅश जमिनीला कितीही खतपाणी घातले तरी ती सुपीक होणार नाही. पहा, हा जो प्रश्न आहे म्हणजे या व्हिडिओ सर्व प्रश्न आपण 2019च्या भरतीचे घेत आहोत. आणि मित्रांनो, आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्या, म्हणजे एक प्रकारे आपलं 2019च्या भरतीवरती रिव्हिजन होईल. तर पहा, विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर नापीक. लक्षात ठेवा, नापीक जमिनीला किती जरी खत पाणी घातलं तरीही ती सुपीक होत नाही. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 2 आहे, जलसंसाधनासाठीच्या केंद्रीय मंत्र्याद्वारे 27 फेब्रुवारी 2019 रोजी कोणत्या राज्याने संसाधन व्यवस्थापनासाठी पहिले बक्षीस जिंकलेले आहे? मित्रांनो, ही जी प्रश्नपत्रिका आहे ही 2019ची आहे, त्यामुळे याच्यात जे करंट अफेअर्स आहे हे देखील 2019चं आहे. यावर आपण अपडेट करंट अफेअर्स घेणार आहोत, म्हणजे 2022 आणि 2021 हे जे 2 वर्ष आहेत त्यामधील आपण महत्त्वाचे करंट अफेअर्स जे असणार आहेत त्याची व्हिडिओ सिरीज आपण पहा 16 डिसेंबर पासून सुरू करणार आहोत, म्हणजे डेली आपल्याला करंट अफेअर्स ते देखील पाहायला मिळतील. तर पहा, या ठिकाणी उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2, तर महाराष्ट्र राज्याने. लक्षात ठेवायचंय, जलसंसाधनासाठीच्या केंद्रीय मंत्र्याद्वारे 27 फेब्रुवारी 2019 या रोजी राज्याने कोणत्या राज्याने, तर महाराष्ट्र या राज्याने संसाधन व्यवस्थापनासाठी पहिलं प्राइज जिंकलेलं आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न तिसरा आहे, भारतीय संविधानाचे कोणते परिशिष्ट राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेतील जागांचे वाटप हाताळते? लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो हा प्रश्न. तर भारतीय संविधानाचं असं कोणतं परिशिष्ट आहे की जे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांच्या राज्यसभेतील ज्या जागा आहेत त्यांना हाताळतं किंवा हाताळतं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर चौथे. लक्षात ठेवायचे, कोणतं? भारतीय संविधानाचं चौथं परिशिष्ट जे आहे हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यसभेतील जागांसाठी हाताळत असतं. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 4 आहे, महाराष्ट्रात सत्ता असलेल्या सर्वात सुरुवातीचा राजवंश खालीलपैकी कोणता होता? मित्रांनो, हे जे प्रश्न असतात पहा, प्रश्न थोडेसे हार्ड लेवल आहेत, म्हणजे परीक्षा जी आहे ही वेगळी कंपनी घेत आहे, त्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे थोडे हार्ड प्रश्न आहेत. त्यामुळे आपण हे जे प्रश्न आहेत पहा, जे की प्राचीन इतिहासावर भूगोलावर जे प्रश्न विचारले त्याची व्हिडिओ सिरीज लवकरच सुरू करणार आहोत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर सातवाहन राजवंश जो आहे हा महाराष्ट्रात सत्ता असलेला सर्वात सुरुवातीचा असलेला राजवंश आहे, सातवाहन राजवंश. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 5 आहे, भारत आणि पाकिस्तान डॅश या सीमेद्वारे विलग झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्या दोघांमधील बॉर्डर कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर रेड क्लिप लाईन जी आहे ही बॉर्डर आहे पहा भारत आणि पाक. लक्षात ठेवा, इंडिया आणि पाकिस्तानच्या मध्ये जी असणारी बॉर्डर आहे ती आहे रेड क्लिप लाईन. मॅकमोहन लाईन ही जी आहे लक्षात ठेवा ही भारत आणि चीन या 2 देशांची बॉर्डर आहे मॅकमोहन, आणि रेड क्लिप भारत आणि पाकिस्तान. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 6 आहे, डॅशच्या मदतीने खगोलीय वस्तूंना रात्रीच्या वेळी पाहिले जाऊ शकते. म्हणजे खालीलपैकी आपण कोणत्या उपकरणाची मदत घेऊन जे खगोलीय वस्तू आहेत त्यांना, म्हणजे एक प्रकारे पहा आपण तारे म्हणू शकतो, ग्रह म्हणू शकतो, त्यांना रात्रीच्या वेळी पाहू शकतो? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर दूरदर्शी. लक्षात ठेवा, दूरदर्शी म्हणजे काय, तर लांबचं पाहण्यासाठी वापरण्यात येणारं उपकरण. त्याला आपण एक प्रकारे पहा सरळ शब्द वापरायचा झाला तर दुर्बीण देखील वापरू शकतो. तर याच्याद्वारे आपण जे खगोलीय वस्तू आहेत तारे ग्रह त्यांना रात्रीच्या वेळी स्पष्टपणे पाहू शकतो. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 7 आहे, एस नाम्बी नारायणन यांना कोणत्या क्षेत्रासाठी 2019चा पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला होता? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर विज्ञान आणि अभियांत्रिकी अवकाश यामध्ये त्यांना, कोणाला? एस नाम्बी नारायणन यांना 2019चा पद्मभूषण पुरस्कार जो आहे हा देण्यात आलेला आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल.
प्रश्न 8वा आहे 2019 मध्ये हिमाचल प्रदेशच्या निर्मितीच्या स्मरणार्थ आनंद आणि उत्सवासोबत 72वा हिमाचल दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? लक्षात ठेवायचं या ठिकाणी प्रश्न महत्त्वाचा आहे पहा. तर हा जो प्रश्न आहे 2019 ला विचारला आहे, त्यामुळे 72वा हिमालय विचारला आहे. पहा प्रश्न 19 चा आहे, म्हणजेच 72वा हिमालय दिन जो आहे हिमाचल दिन तो कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर 15 एप्रिल 2019 हा जो दिवस आहे हा हिमाचल प्रदेशाच्या निर्मितीच्या स्मरणार्थ म्हणजे त्याच्या आठवणीत आणि आनंदामध्ये 72वा हिमाचल दिवस जो आहे हा साजरा करण्यात आला 15 एप्रिल 2019. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 9वा आहे केंद्रीय गृहमंत्री आणि शहरे प्रकरणे मंत्रिमंडळाद्वारे दिलेल्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2019 अनुसार महाराष्ट्राला उत्तम प्रदर्शन करणारी राज्य या श्रेणीमध्ये कितवी श्रेणी मिळालेली आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा 3री श्रेणी. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न मित्रांनो परत एकदा समजून घ्या. तर केंद्रीय गृहमंत्री आणि शहरी प्रकरणे जे आहे यांचं मंत्रिमंडळाद्वारे जे दिलेलं स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार आहे 2019चा त्यानुसार महाराष्ट्र राज्याला उत्तम प्रदर्शन करणारं राज्य म्हणून कोणत्या श्रेणीमध्ये? तर 3ऱ्या क्रमांकाच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आलं होतं. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी वाक्प्रचार आहे गळ्यात घोरपड बांधणे, याचा अर्थ काय होतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर नसती ती जबाबदारी लादणे, एखाद्यावर जबाबदारी बळच लादणे त्याला म्हणतो पहा गळ्यात घोरपड बांधणे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे 27 मार्च 2019 रोजी कॅबिनेटने भारत आणि क्रोएशिया दरम्यान डॅश क्षेत्रातील सामंजस्य करार मंजूर केला होता. पहा कधी 27 मार्च 2019 ला कोणी कॅबिनेटने कोणत्या देशातील भारत आणि क्रोएशिया या दोन देशांदरम्यान कोणत्या क्षेत्रातील एक करार मंजूर केला होता? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर पर्यटन क्षेत्रातील एक करार मंजूर केला होता पहा भारत आणि क्रोएशिया दरम्यान. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे एप्रिल 2019 मध्ये फिफाच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून खालीलपैकी कोणत्या पहिल्या भारतीयांची निवड करण्यात आली होती? पहा कधी एप्रिल 2019 फिफाच्या कार्यकारी समिती जी आहे यामध्ये सदस्य म्हणून खालीलपैकी कोणता असा पहिला भारतीय आहे की त्यांची निवड झालेली होती? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर प्रफुल्ल पटेल यांची. लक्षात ठेवा फिफा आहे याच्या कार्यकारी समितीचे जे सदस्य आहेत यामध्ये 2019 ला त्यांची निवड करणारे ते पहिले भारतीय ठरले होते. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे 1668 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने डॅश या राजाकडून बॉम्बे भाडे तत्वावर घेतलं होतं. प्रश्न महत्त्वाचा आहे पहा 1668 या वर्षी जी ईस्ट इंडिया कंपनी होती ब्रिटिश कंपनी, तर या कंपनीने खालीलपैकी असा कोणता राजा आहे की त्या राजाकडून जे बॉम्बे आहे म्हणजे सध्याचं जे मुंबई आहे ते भाडेपत्रावर घेतलेलं होतं किंवा भाडेपट्टीवर घेतलं होतं? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर जो चार्ल्स दुसरा राजा आहे याने म्हणजे याच्याकडून लक्षात ठेवा ब्रिटिश जी कंपनी आहे ईस्ट इंडिया कंपनी यांनी 1668 या वर्षी मुंबई जे आहे म्हणजे बॉम्बे जे आहे हे भाडेपट्टीवर घेतलं होतं. पर्याय 1 आपलं उत्तर होईल चार्ल्स दुसरा. प्रश्न 14 आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया मोबाईल ॲप डॅश विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरू केला आहे. मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे पहा 2019चा करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया या नावाचे एक मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलं आहे. तर ते कशाविषयीची जागरूकता करण्यासाठी म्हणजे निर्माण करण्यासाठी केलेलं ॲप्लिकेशन आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. खेळ आणि तंदुरुस्तीसाठी खेलो इंडिया मोबाईल ॲप जे आहे हे लॉन्च केलं होतं. लक्षात ठेवायचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 15 आहे नारी शक्ती पुरस्कार विजेत्या सीमा मेहता या डॅश या ठिकाणी स्थित असणाऱ्या छंद नृत्य भारती या संस्थेच्या संचालिका आहेत. या ठिकाणी पहा आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. तर नारी शक्ती विजेत्या कोण आहेत? सीमा मेहता. तर यांनी कोणत्या ठिकाणी असणारं छंद नृत्य भारती जी त्यांची संस्था आहे त्या संस्थेच्या त्या संचालिका आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर मुंबई या ठिकाणी असणारी छंद नृत्य भारती जी संस्था आहे या संस्थेच्या संचालिका आहेत सीमा मेहता आणि ज्या की नारी शक्ती पुरस्कार जिंकलेल्या देखील आहेत. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे 11 एप्रिल पासून ते 19 मे पर्यंतच्या 2019 भारतीय सार्वत्रिक निवडणुकीमध्ये डॅश लोकसभा समाविष्ट केल्या होत्या. पहा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपल्याला 2019च्याच करंट अफेअर्सवरचे पाहायला मिळणार आहेत. कारण यामध्ये पहा आपण 2020, 2021 आणि 2022 जे चालू असणार आहे या 3 वर्षाच्या करंट अफेअर जे आहेत यावरती स्पेशल एक सिरीज सुरू करणार आहोत. ती 16 डिसेंबर पासून आपण सिरीज सुरू करणार आहोत. लक्षात ठेवायचे त्यामुळे आपण व्हिडिओ ते पाहू शकता. 11 एप्रिल पासून ते 19 मे पर्यंत कधी पण 2019 तर भारतीय सार्वत्रिक निवडणुकीमध्ये किती लोकसभा समाविष्ट केल्या होत्या?
याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, एकूण 17 लोकसभा ज्या आहेत ह्या समाविष्ट करण्यात आलेल्या होत्या. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे, शरीरामध्ये कशाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय होतो? पहा, रक्तक्षय जो आहे हा कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे होतो? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर लोह म्हणजे जे आयर्न जे खनिज आहे, लक्षात ठेवा, तर या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो पहा रक्तक्षय. मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, कारण हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागासाठी सुद्धा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. जे काही लोक आपल्या आरोग्य विभागाची भरती करतात त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला ही जर PDF डाउनलोड करायची असेल या व्हिडिओची तर लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न 18 आहे, 7 मार्च 2019 रोजी महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये उच्च अनुदानित दरामध्ये चांगल्या दर्जाचे अन्न पुरवण्यासाठी राज्यामधील बांधकाम मजुरांसाठी कोणती एक विशेष योजना जी आहे ही सुरू केली होती? कधी केली आहे? मार्च 2019 मध्ये. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, अटल आहार योजना. ही जी आहे मार्च 2019 मध्ये सुरू झालेली एक योजना आहे आणि या योजनेद्वारे पहा महाराष्ट्र राज्याने किंवा महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये जे उच्च अनुदानित दर आहेत तर त्याच्यासाठी पहा चांगल्या दर्जाचे अन्न पुरवण्यासाठी आणि जे राज्यामधील बांधकाम मजूर आहेत त्यांच्यासाठी एक विशेष योजना सुरू केली होती, अटल आहार योजना. ऑप्शन 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्र राज्यामध्ये 1873 मध्ये खालीलपैकी कोणी केली आहे? यावर आपल्याला 2 प्रश्न तयार होतात पहा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1873 या वर्षी झालेली आहे. कोणी केलेली आहे असा प्रश्न आहे. मित्रांनो, कमेंट करून उत्तर देत राहायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे, टिपू सुलतान यांचा अंतिम पराभव कोणाच्या हस्ते झाला होता? पहा, टिपू सुलतान त्यांच्या जीवनामध्ये सर्वात मोठ्या 3 लढाया खेळले. त्यापैकी जी तिसरी लढाई आहे ती झालेली होती पहा टिपू सुलतान वर्सेस टिपू सुलतान आणि ब्रिटिश सरकार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश सरकारद्वारे झालेली होती. तर त्यामध्ये त्यांचा अंतिम पराभव झाला. तो त्यावेळी त्यांचा इंग्रज अधिकारी कोण होता? आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर लॉर्ड वेलस्ली या इंग्रज अधिकाऱ्याकडून त्यांचा पराभव झाला होता टिपू सुलतानचा. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, खालील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्प्रचार निवडायचा आहे. या ठिकाणी वाक्य आहे, हातोहात त्यांनी लोकांना फसवले. याचा योग्य अर्थ वाक्प्रचार कोणता होईल? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर डोळ्यात धूळ फेकणे. म्हणजेच काय तर पहा समोरासमोर किंवा हातोहात लोकांना फसवणे, त्यालाच म्हणतो पहा आपण डोळ्यात धूळ फेकणे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, 1960 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते? मित्रांनो, आपण जे काही भारताचा आपल्या म्हणजे महाराष्ट्राचा जो प्रशासकीय विभाग घेतला आहे त्यामध्ये हा प्रश्न आपण घेतलेला आहे पहा. तर 1960च्या काळामध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाली. कधी? 1 मे 1960 या दिवशी. लक्षात ठेवायचे. तर त्याच दिवसाला आपण महाराष्ट्र दिन म्हणून देखील साजरा करतो. आणि ज्यावेळी 1 मे 1960ला महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळी महाराष्ट्रामध्ये एकूण पर्याय क्रमांक 2 26 जिल्हे होते. लक्षात ठेवा. आणि सध्या जर विचारलं तर सध्या 36 जिल्हे आहेत. सध्या म्हणजे 2022 मध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या 36 एवढे जिल्हे आहेत. पर्याय 2 26 होते 1960च्या काळामध्ये. प्रश्न 23 आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? पहा, महाराष्ट्रात एकूण महानगरपालिका किती आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर सध्या 28. लक्षात ठेवा, सध्या ज्या आहेत ह्या 28 महानगरपालिका आहेत. हा प्रश्न विचारण्यात आला होता पहा 2019ला. त्यावेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये 27 होत्या आणि सध्या ज्या आहेत त्या आहेत 28. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे, दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. पहा, शब्दगट जो दिलेला आहे त्यातील विरुद्धार्थी शब्द आहे आपल्याला आवडता. तर याचा विरुद्धार्थी शब्द होईल काय? पहा, पर्याय 3 ना आवडता. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. आवडत्याचा विरुद्धार्थी ना आवडता. प्रश्न 25 आहे, बोर वन्यजीव अभयारण्य हे भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, जे काही ह्या संस्थेने प्रश्न विचारलेले आहेत पहा, हे सर्व प्रश्न जे आहेत आपल्याला राज्यावरती विचारण्यात आले आहेत. लक्षात ठेवा. म्हणजे हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. तर बोर वन्यजीव अभयारण्य जे आहे हे पर्याय 1 महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर होईल. प्रश्न 26 आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी पोर्तुगीजांनी मुंबईवरती कब्जा केला होता? पहा, खालीलपैकी असं कोणतं वर्ष आहे की त्या वर्षी मुंबईवर कब्जा केला होता? कोणी केला होता? पोर्तुगीजांनी. आपल्याला ते वर्ष कमेंट करून मित्रांनो सांगायचं आहे, कारण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला SSC GD मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न होता. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर 1534 या वर्षी पोर्तुगीजांनी मुंबईवरती कब्जा केला होता. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल.
तर मित्रांनो, हे होते पहा 26 जनरल नॉलेजचे प्रश्न जे आपल्याला 2019च्या भरतीमध्ये विचारण्यात आले होते. आपल्याला 26 पैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, सोबतच डेली करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची PDF जर आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला देखील आपण जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.